चला आज डाळींची भजी बनवूया आणि त्यासाठी आपण 1 कप चणा डाळ आणि अर्धा कप मूग डाळ घेणार आहे. खूप चविष्ट आणि अत्यंत पौष्टिक ही भजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून 7 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. 5 ते 6 तासामध्ये पण होऊन जातं. किंवा तुम्हाला जर जास्तच घाई आहे, लवकर करायचं असेल तर गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तासामध्ये चांगली भिजून येते. चणा डाळ भिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून 3 ते 4 तास लागतात. तर आता चणा डाळ आणि मूग डाळ छान भिजली आहे. ती एका साईडला आपण गाळत ठेवली आहे. गाळणीने गाळून घ्यायची ती. आणि त्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर 7 ते 8 किंवा 10 ते 12 लसूण, हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या 3 ते 4 आणि 2 इंच आल्याचा तुकडा. हे सगळं आपल्याला मिक्सरला जाडसर लावायचं आहे. त्याच्यामध्ये त्या दोन्ही डाळी टाकून जाडसर लावायचं आहे. पाणी ॲड करायचं नाही आहे. पाणी न ॲड करता ह्या आपल्या डाळी आपल्याला छान जाडसर लावून घ्यायच्या आहेत, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ, कांदा आणि थोडासा गरम मसाला, थोडासा नॉर्मल आपला घरातला मसाला टाकला तरीही चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले टाकून घ्या आणि मस्त एकजीव करून घ्या. त्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे भजी काढून घ्या. भजी आपल्याला मीडियम गॅसवर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रचंड टेस्टी लागते ही भजी. पटकन होणारी भजी आहे ही. एकदा नक्की ट्राय करून बघा. कांदा भजी, बटाटा भजी तर आपण नेहमीच खातो, पण हे वेगळं काहीतरी आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण ही डाळीची भजी ट्राय केली आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. ही भजी कुरकुरीत होते. मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे, तेलामध्ये तळून घ्यायची आहे. मुलांना डब्यामध्ये किंवा तोंडी लावण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी कुरकुरीत खायची इच्छा झाली आहे, तेव्हा तुम्ही ही भजी नक्की ट्राय करा. आपल्याला कोण पाहुणे येत असतील घरात, त्यांच्यासाठीही आपण छान हा चांगला पर्याय आहे. पाहुण्यांसाठीही चहाबरोबर काय द्यायचं, त्यासाठी आपण ही भजी नक्की ट्राय करू शकतो. तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कशी झाली आहे भजी एकदा नक्की कमेंट करून सांगा. मुलगी नुकतीच शाळेतून आलेली आणि म्हणाली, मम्मा आज काय केलं? नेहमी शाळेतून आली की तिचा नेहमी प्रश्न असतो की मम्मा आज तू काय बनवलं आहेस? तर आज तिने बघितली की मी मस्त टेस्टी भजी बनवली आहे, तर खाण्यासाठी एवढी उत्सुक होती ती. तर बघा ह्या भजीचं किती छान टेक्स्चर आले आणि ते बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. आणि तसंच तिने बघितली आणि इतकी खुश झाली ती, तर मस्त मांडी घालून तयारच बसली होती. आणि तिच्यासाठी मी जेव्हा भजी घेऊन गेली, इतकी खुश झाली ती. आणि कुरकुरीत ही भजी लागते. तिने बघा खाऊन तुम्हाला दाखवेलच ती कशी झाली आहे भजी. तर तिचे एक्सप्रेशन बघा. आणि सगळी भजी घेतली आहे सोबत.